तर नमस्कार मित्रांनो, आपण पाहता 8व्या वर्गाचा 9वा चॅप्टर आहे ना स्कॉलरशिपचा व्यवहारिक अपूर्णांक आणि दशांश। त्याच्यात दशांश अपूर्णांकवाला पोर्शन आपला कंप्लीट झालेला होता आणि आता आपण बघणार होतो काय व्यवहारी अपूर्णांक। व्यवहारी अपूर्णांक म्हणजे जे आपण आपल्या व्यवहारामध्ये आपण वापर करत असतो है ना। आपण इंग्लिशमध्ये कधी 1/4 वगैरे म्हणत असतो, 1 पाव वगैरे म्हणत असतो मराठीमध्ये, आहे की नाही। तेच व्यवहारामध्ये आपण वापरत असतो। अरे वापरत असतो पाऊण किलो, अरे म्हणतो की नाही पाऊण किलो म्हणजे 3/4, अरे होते की नाही। तर तेच आता आपल्याला इथं बघायचं आहे की कशा प्रकारे आपण वापर करू शकतो, ठीक आहे। तर त्याच्यातले काही नमुना प्रश्न आपण बघून त्या नमुना प्रश्न कसे सोडवायचे आहे ते बघायचे आहे, त्यानंतर एक्सरसाइज, ठीक आहे। चला बघा, पहिला नमुना प्रश्न काय म्हणत आहे, व्यवहारी अपूर्णांकामधला रवीनाने मराठीच्या पुस्तकाच्या 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली, बरोबर आहे। सपोज मी म्हटलं एक पुस्तक, आता कोणती भी एक पुस्तक म्हणजे पूर्ण भाग, ठीक आहे। हा पूर्ण हे पुस्तक आहे, याचे सपोज मी ना 4 भाग केले, काय केले 4 भाग, म्हणजे एक सांगत आहे 4 भाग, तर त्याच्यातले 3 भाग वाचले म्हणते मी ना रवीनाने। किती भाग वाचले? 3, म्हणजे वाचला भाग किती? 1। तर हा झाला असता आपला 1/4 आणि हे 3 पार्ट झाले असते आपले 3/4, बरोबर आहे। एवढा पाठ तिने वाचला, ओके। व 17 पाने, 3/4 भाग, लक्ष द्या 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा किती पाने वाचली म्हणते? 28। म्हणजे हा 3/4 भाग पूर्ण वाचला, म्हणजे हे 17 पाने प्लस 28 पाने मिळून सनी काय बनवला असता? 1/4 भाग बनवला असता की नाही बनवला असता? अरे बनवला असता। तर किती पानं? तर हे वाचलेवाले 17 आणि उरलेवाले किती? किती झाले? किती झाले? म्हणजे 45 पाने। 45 पाने किती भागात येतात? 1/4 भागात, बरोबर आहे। तर पूर्ण पुस्तक कितीची असेल? 4 पैकी 1 भाग आहे 45, तर 2 भाग 90, 3 भाग 135, 4 भाग 180, किती? 180। तर टोटल पाने, टोटल एकूण पाने किती झाले असते? 45 गुणिला 4, 4 कसा आला समजला का? हां, = 180। हा एक भाग होता ना, अरे बराबर। हां, त्याला एक भाग पण लिहू शकता किंवा 1/4 पण तुम्ही लिहू शकता। एक भाग है ना, हे किती भाग? 3 भाग, ठीक आहे। चला मग काय म्हणते काजलने, आता हे कोणाची गोष्ट होती? रवीनाताईची होती। मग काजलने, आता हे मराठीची पुस्तक होती, पुस्तक कशाची होती? मराठी। आणि काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग वाटला म्हणते। 3/5 भाग म्हणजे 5 पार्ट करायला लागते ना आपल्याला, 5 टोटल पार्ट। खाली किती आहे? 5 आहे, तर 5 भाग केला, त्याच्यापैकी 3 भाग वाचले म्हणते, तर हे 3 भाग वाचून झाले, बरोबर। तर वाचले किती असतील? उरलेले असतील है ना। तर हे उरलेले 2 भागची व्हॅल्यू किती आहे? 3 भाग व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने म्हणते, म्हणजे हे 20 पानं नसताना वाचलं तर बरोबर 3 भाग वाचून झाले असते, तर उरलेले भाग किती राहिले असते? बरोबर, बरोबर आहे। हां, तर 2 भागाची किंमत किती झाली असती? 20 पाने आणि ते 26, म्हणजे टोटल किती? 46 पाने 2 भागात, बरोबर। हां, तर मग आपल्याला टोटल भाग किती पाहिजेत आपल्याला? तर एक भाग किती झाला असता? एक भाग किती झाला असता? एक भाग झाला असता 23 पाने। तर पूर्ण पुस्तक टोटल पाने, इथे 4 भाग होते, इथे किती भाग? टोटल पाने = किती भाग? अरे 5 भाग, हां 5 भाग। तर 5 भागांची किंमत किती झाली असती? 23 गुणिले 5, 5 त्रिक 15, हातच्याला 1, 5 दुणे 10 आणि 1, एवढे पाने कशाची झाली असती? हे कशाची गोष्ट आहे? इतिहास,
आणि कोण वाचलं तर काजल. बराबर. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकापेक्षा कितीने जास्त होती. तर बघा रवीनाची किती आहेत आणि काजल ताईची किती आहेत. 180 मायनस 100 किती 65 पाने जास्त वाचली. कोण रवीना ताई. अरे कळलं. आता बघा तुमच्या आता आपण किती सिंपल किती लाईन मध्ये काढला. जवळजवळ 5-6 लाईनीमध्ये काढला. बरोबर आहे. आणि पुस्तकामध्ये बघा तुमच्या किती मोठा दिलेला आहे ना. हा लांबच लांबानं पिकला टोरुंबावाला काम आहे. अरे आहे की नाही. तर हा एवढा सगळा तामजाम एक्स फेक्स आणि पहिलेच एक्स आला तर आपली पंढरी. अरे घाबरते. म्हणून सिंपल फ्रॅक्शनला व्यवहारात वापरल्यासारखे वापरा. आजीबाई पाहिलं ना. आजीबाईले बरोबर समजते. अरे आजीबाईला समजते. ते बेरीज बी तशीच करते बेटा. करते की नाही करते. कशी तर ते एक एक अशी लिहून पाहिजे का नोटबुकवर कधी पाहिल्या. तिचे पहिले पार्ट करते हिस्से करते ना मग एक एक हिस्सा काय करते जोडते. अरे जोडते की नाही. तर आपण पण तसाच करायचा. कळलं. हां मग काय म्हणते 1/2 आणि 1/3. चला सांगा यांच्यापैकी मोठा कोण आहे. 1/2 हा मोठा आहे. तर यांच्या दरम्यानची म्हणते. यांच्या दरम्यानची म्हणजे मला अशी संख्या पाहिजे जे 1/2 पेक्षा लहान येईल आणि 1/3 पेक्षा मोठी येईल. आता 1/2 ची व्हॅल्यू किती आहे बरोबर. आणि यांची व्हॅल्यू किती येईल 3 सक है ना. 0.339 या प्रकारे बरोबर. डॉट डॉट डॉट. तर मला यांच्या 20 मध्ये व्हॅल्यू आल्या पाहिजे. म्हणजे 33.33 पेक्षा मोठी आणि 0.50 पेक्षा लहान. तर मग ऑप्शन आहेत आपल्या जवळ 7/12. आता हे व्हॅल्यू कशा आल्या तर भागाकार केलो. कुठं केलो. अरे कुठं गेलो. एक एक लिहून पाहाल का. हां हा भागाकार माइंड मध्ये करायचा आहे. 7 आहेत खाली 12 आहेत. 12च्या भाडा येते. हां तर मग पहिले शून्याच्या भाग केला असता तर भाई याची व्हॅल्यू आली असते 0. मग 70 झाले असते. तर 12 सकम 72 होते. तर 12 पंचे 60. 12 पंचे मग 10 राहिले असते. शून्याला असता 90. मग 12 आठी बराबर. तर हे आली असती 58. हे तर याच्यापेक्षा काय झाली हे 50 आहेत ना. याच्यापेक्षा मोठी झाली. तर हा जमल का. सेकंड 1/4 लिहिलेला आहे. आता 1/4 ची व्हॅल्यू साऱ्या जगाला माहित आहे. हे तर हिच्यापेक्षा बी लहान झाली. जमणार आहे का. मग तिसरा 5/12 ची बघा. तर पहिला शून्याचा भाग गेला असता. हां मग 50 झाले असते. 12 48 दिसत आहे. म्हणजे याच्या मधात दिसत आहे 48. 2 राहिले. शून्याला 12 1 दिसत आहे. याच्यापेक्षा लहान म्हणजे कोणता उत्तर येईल. कळलं. चौथा चेक करावची बी गरज. ठीक आहे. देन नंतर बघा तिसरा प्रश्न काय म्हणते पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम मला वाटते आपण तिसऱ्या या चौथ्या चॅप्टरमध्ये या 5व्या चॅप्टरमध्ये वगैरे घेतलेले आहे. अरे आहे अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी वगैरे त्याच्यामध्ये होता की नाही. तर त्याच्यामध्ये घेतलेले आहे ना. तर जमतील की नाही जमतील. तिसरा जमेल. चौथा जमेल. एक्स घेऊन काढू शकता की नाही काढू शकत. अरे सिंपल आहे ना. 2/x आहे प्लस 1/x आहे इज इक्वल टू 1. दोघांचा छेद समान आहे. तर एक्स घेतला वर तो 3 झाले. इकडे हे झाला. भाऊ इकडे गेला. भाऊ इकडे आला. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली. अरे 3 आली. कशी म्हणा. तर हा एक्स इकडे गेला म्हणजे एक्स झाला आणि इकडे काय राहिले. सिंपल होता. हां मग काय म्हणते बघा पाचवा 4/5 च्या लागला बेटा. 4/5 च्या लागला तर इंटू 2/7 मध्ये किती मिळवल्यास. म्हणजे या संख्येमध्ये किती मिळवल्यास. मिळवणे म्हणजे प्लस करणे. उत्तर किती येईल म्हणते 3/7.
कळलं? तर मग कसं करून याची व्हॅल्यू काढायची आहे, याच्या पहिले ब्रॅकेटच्या अंदरच्या करून घ्या, बराबर? अरे हो की नाही? प्लस क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 3/, हा त्या साईडला गेला असता तर 3/7 मायनस 8/, म्हणजे इथं 5चा गुणाकार आणि इकडे पण 5चा, छेद समान केला असता. मग वर किती झाले 15 मायनस 8 ना खाली किती झाले 35, हे किती झाले 7/, 7 1 7 7 5 1/, हे व्हॅल्यू आली असते. सिंपल राहतात बघा. 6वा 7/4 प्लस 4/, डिवाइड 8/15 मायनस 9/, पिंटू. तर बोर्डमास रूल शिकला होता आपण मराठीमध्ये, कंचे भागू बेव. कंस पहिले सोडवायच्या नंतर चावाला प्रश्न सोडवायच्या नंतर भावाला, नंतर गुणाकारवाला, नंतर बेरीज आणि नंतर या प्रकारेच बोर्डमास असते. ब्रॅकेट ऑफ बोर्ड डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, ठीक आहे. तर त्याच पद्धतीनं स्टेप बाय स्टेप सोडवत न्यावं लागते. पण मी तुम्हाला सांगितलं होतं एका वेळेस तुम्ही 2-3 स्टेप करू पण ते टर्म काय असली पाहिजे, प्लस किंवा मायनसनं वेगवेगळी असली, म्हणजे प्लस किंवा मायनसनं एखादी गोष्ट सेपरेट होत असेल, जसा बघा इथं प्लस आहे, इथं मी सेपरेटली बोर्डमास लावू शकतो, इथं मी सेपरेटली बोर्डमास लावू शकतो आणि इथं मी सेपरेटली बोर्डमास लावू. या 3 टर्मच्या वेगवेगळ्या म्हणजे जो कॅल्क्युलेशन आहे तो कॅल्क्युलेशन करून आपण एकाच स्टेपमध्ये तिघांचे लिहू शकतो. म्हणजे आता याच्या काहीच नाही तर हा काय आहे प्लस, इथं काय दिलेलं आहे, म्हणजे यावाल्या टर्मचा असर याच्यावर होणार नाही, यावाल्या टर्मचा असर इकडे पण होणार. आता हा काय झाला असता बघा, 15 वर गेले असते, 8 खाली आले असते, मायनस इकडे काय कटते का बघा, 2 1 2 2 3 1 3 3 3/, हे नियम मी सांगितलेल्या काटपीटच्या क्रॉस मध्ये काटावं लागते म्हणून. ओके, देन आता कटते का बघा, 5 3 4 1 4 2, दॅट इज प्लस 3/2 मायनस 3/2 7/, चला सांगा काय झाला. अरे प्लस मायनस 0 झाला, म्हणजे 7/4 प्लस 0 म्हणजेच किती आला उत्तर. कळलं की नाही कळलं? देन 6वा प्रश्न बघा, 7वा 7वा काय आहे, 1/48 इंटू प्लस 100/52 मायनस आहे का, मायनस 1/52 इंटू. तर बघा कशा प्रकारे, जर आपण LCM यांच्यासारखा केला, डिनॉमिनेटर यांच्यासारखा केला तर सर तेवढा मोठा गुणाकार कोण करल, मग काही करायची गरज नाही. बघा सपोज मी LCM पकडलो काय, तर 48 गुणिला 52 गुणिला 100, म्हणजे डिनॉमिनेटर अगर मी पकडलो हा एवढा बनवायचा विचार केलो तर काय ते बघा, वर काय येईल, याला कितीचा गुणाकार करावा लागला असता, हे 3 संख्या मला डिनॉमिनेटर मध्ये पाहिजे, छेद समान करायचे आहेत तर वर तर कितीचा गुणाकार आला असता. अबे मूर्खांनो, छेद समान करायचे आहेत तर भाई इथं एवढा टर्म आला पाहिजे, गुणाकार नाही करत पण एवढ्या 3 संख्या आल्या पाहिजेत ना. तर कोणाची कमी आहे मूर्खांनो, मग तोंडातून शब्द निघल का, मुलमुल मुलमुल पायता देवासारखे. मॅडमचे पागल, अरे 52चा मल्टिप्लाय करायला लागल ना, इथं
इकडे तर वर किती झाला असता 52 प्लस 48 मायनस आणि खाली किती आला असता 48 इंटू 52 इंटू सगळ्यांच्या छेद समान झाला असता। हा बघा आता पागल सारखे 52 आणि 48 100 मायनस 100 आणि हा मग याची काही व्हॅल्यू राहील का म्हणजे किती होईल उत्तर डायरेक्ट आहे का बघा। तर आता बघा स्वाध्याय क्रमांक 9.3 आता हे आपल्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये झालेले आहेत अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी व गुणाकार भागाकार या चॅप्टरमध्ये अरे झालेले आहेत का। तर जे जे आहे ते सोडवाल का तुम्ही का सांगा लागल पक्का। तर जसा पहिला आहे सोडवू शकता पहिला दुसरा आता झाला अशा टाईपच्या नमुना प्रश्नामध्ये अरे झाला। त्यानंतर तिसरा अपूर्णांकाची किंमत किती बघा किती सोपा आहे किती येईल 3.25 येईल कारण 1/4 ची किंमत किती होते 0.20 आणि त्याच्या समोर काय आहे 3 तर याच्यामध्ये 3 प्लस करून टाकाल तर काय येईल 3. बरोबर। चौथा जमेल फ्रॅक्शनची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार। हां 5/7 पेक्षा मोठा पण 11/14 पेक्षा लहान असलेला अपूर्णांक कोणता याच्या पॉईंटवाले व्हॅल्यू काढून टाकाल फटकन चेक करून टाकाल। 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवा म्हणजे बेरीज 3 बघा हा प्रकारचा प्रश्न तिथं पण होता 3/7 मध्ये 3/7 मध्ये हा 3/7 किती वेळा मिळवावा म्हणते म्हणजे मल्टिप्लाय करायला लागल अरे बरोबर म्हणजे उत्तर किती येईल म्हणते त्याचा म्हणणं असा की हा 3/7 मी किती वेळा मिळवू बा प्लस 3/7 प्लस 3/7 असा डॉट 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 प्लस किती वेळा मिळवू जेणेकरून मला काय येईल उत्तर 3। आता सपोज मी म्हटलं 5 वेळा मिळवा किती येईल उत्तर म्हणजे तुम्ही काय केलं सरळ 5च्या 5 वेळा म्हटल्यानंतर बरोबर आहे। तर हा किती वेळा म्हणते तुम्ही किती सोबत काय करीन याच्या काय करीन इथं प्लस या 3/7 मध्ये प्लस करायचे आहे 3/7 किती वेळा तेव्हा उत्तर काय येईल म्हणते। तर बघा आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे तर पहिले हे दूरचे रिश्तेदारांना तिकडे घेऊन जाऊन करायला इज इक्वल टू 3/7 बरोबर। हा मग 7×21 मायनस 3 भागीला किती आले 18/। आता हे त्या बाजूला जाईल तर काय होईल डिवाइड होईल किंवा हे 7 इकडे खाली आहे तिकडे जाईल तर वर आणि इकडे येईल तर म्हणजे डायरेक्ट इंटू मध्येच घेऊन गेलो अरे कळलं का की नाही समजलं। हां उलटा होते तो फ्रॅक्शन उलटा होत असते 7 3 3 क किती वेळा प्लस करा लागल बघा उत्तरात असेल अरे आहे। मग ABCD सेम प्रश्न होता तिकडे कोणती पण एक व्हॅल्यू घेऊन घ्या त्याची मग सगळ्यांच्या न्यूमरेटर काय झाला असता या ऑप्शन मध्ये जेवढे पण नंबर आहेत त्या सगळ्यांचा न्यूमरेटर सारखा असेल। ABCD ची लक्ष द्या इकडे ABCD ची किंमत काहीतरी घेऊन घ्यायची 5 घ्या किंवा 10 घ्या किंवा काहीतरी घ्या ओके। मग ABCD मध्ये सारखा अंक आला असता आणि खाली वेगवेगळा अंक म्हणजे न्यूमरेटर अगर सेम असेल आपण शिकला होता न्यूमरेटर जर सेम असेल सगळ्या फ्रॅक्शनच्या तर ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो लहान आणि ज्याचा डिनॉमिनेटर लहान तो होता उलटा की नव्हता देन स्वाध्याय
9.4. बघा, एका वर्गात 72 मुले असून त्यापैकी 13/24 मुलगे आहेत. त्यातील 1 मुलग्यांची कबड्डी संख्यात काय झाली? मुलगे म्हणजे बॉईज. मुलगे म्हणजे तर टोटल किती आहेत? टोटल आहेत 72. बरोबर आहे. त्यानंतर त्यापैकी काय म्हणते? मुले म्हणजे बॉईज किती आहेत? बॉईज आहेत म्हणते त्यापैकी 13/24 इंटू का करावं लागल? मग 24च्या भाड्यात 72 कोणत्या नंबरवर? 24 × 24, 24 त्रिक आणि 17 त्रिक, म्हणजे एवढे काय होते त्याच्यामध्ये? बॉईज होते. अरे बॉईज होते. मग त्याच्यापैकी कबड्डीमध्ये किती सिलेक्ट झाले म्हणते? कबड्डीमध्ये किती सिलेक्ट झाले? 1/3 बॉईज. कोणाचे? 51चे. हां 17. अच्छा. हां 13/24 इंटू 72. तर 24 त्रिक आणि 13 त्रिक, अरे बराबर. आणि कबड्डीमध्ये 1/3 सिलेक्ट झाले या 39च्या. बघा, त्या मुलग्यांची कबड्डी 1/3 त्यापैकी म्हणला किंवा त्या मुलांच्या 1/3 म्हटलं तर इंटू लावायचा. ठीक आहे. हां किती? 13 मुलांची कबड्डी संघात काय झालेली असेल? निवड झालेली. बघा, हा सेम प्रश्न असा घेतला आताच आपण नमुना प्रश्नांमध्ये. मग हा सोडवता येईल पक्का. तर या प्रकारे हा फ्रॅक्शन मध्ये झालेला आहे. आपला फ्रॅक्शन वाला चॅप्टर मध्ये अपूर्णांकावाला. तर या प्रकारे आपला हा चॅप्टर काय झालेला आहे. यानंतर आपण 15 पर्यंत पहिले मॅथ्सची घेऊन घेऊ, त्यानंतर मग बुद्धिमत्ता घेऊ. ठीक आहे, चालेल. हां, बुद्धिमत्ताचे चॅप्टर पण कव्हर होतील. आता आपण नेक्स्ट चॅप्टर बघू. ठीक आहे.